मैच का, ये पूरी टूर्नामेंट का दूसरा दिन। शिवास स्पोर्ट्स के बल्लेबाज अभी आएंगे मैदान पर। देखना होगा कौन से बल्लेबाज मैदान पर आएंगे और ओपनिंग पेयर ये कौन सी रहेगी, ये देखना जानना जरूरी महत्व है। तालियों के साथ यहाँ पर शिवा स्पोर्ट्स के बल्लेबाज आते हुए मैदान पर। जीशान और जीतू ओपनिंग बल्लेबाज मैदान पर जाते हुए। तू काय चालली? ओमकारला बोल, हरीशला बोल ना, हरीशला बोलू ना. माझी नाही होत, मला गडबड होते. सांगाल ना मी. थँक्यू सो मच संदीपजी बागुल. तर व्यासपीठावरती अनेक सन्मान आपण पाहिले. मंगीलाल पलिवाल सरांचा पाहिला, त्यानंतर मयूरदादा शेळके यांचा पाहिला. आपल्या बिझी शेड्यूलमधनं आज अमूल्य वेळ त्यांनी अंपायर्स ट्रॉफीसाठी दिला, त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार. आणि वळूया आजच्या दिवसातील अजून एक मोठ्या लढतीकडे. काही क्षणात मॅचला होती सुरुवात. पहिल्या फेरीतला अंतिम सामना आहे. लक्ष असू द्या, दोन्ही मॅच ऑफिशियल्स अझीम अब्दुल्ले सर आणि हॅरी सर. 6 षटकांची मॅच आहे आणि जो BC4चा नियमावली आहे, 6 षटकं आणि 35 मिनिटं तुम्हाला संपायलाच हवीत. 3 ओव्हरनंतर ड्रिंक ब्रेक्स तुम्हाला 2 मिनिटं दिली जातील. जवळजवळ अजून 2-3 मिनिटं एक्स्ट्रा मी तुम्हाला देतोय. एनी मोमेंट एनी कॉस्ट एनी हॅव. 40 मिनिटांमध्ये हे पहिलं सत्र संपन्न व्हायलाच हवं. तर या ऐकूया आपण सुरुवातीच्या 2 षटकांसाठी आवाज वरपचा कल्लांचा आमचे मित्र प्रसन्न चव्हाण यांचा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतोय ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू नव्हता खास आणि फलंदाजाने दाखवली आपली क्लास. बेहतरीन चौका. सुरुवात केली आहे चौकाराने. आपल्याला पाहायला मिळतील अक्षय गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. वेलकम टू दी ग्राउंड. चौकार जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय जीतू आणि जीतूच्या जोडीला जिशांक आपल्याला पाहायला मिळतील. दुसरा चेंडू असेल, गोलंदाज सज्ज, ओव्हर द विकेट. यावेळेसचा वॉटर शॉट ऑन साइडला, पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. सेकंड इन अ रो. चेंडू सरळ. थँक्यू व्हेरी मच. पहिल्या चेंडूवरती नजाकत, दुसऱ्या चेंडूवरती पण आपल्याला नजाकतच पाहायला मिळाली. आणि मित्रांनो, ज्यावेळेस तुमच्या आतमध्ये कलात्मकता असते त्यावेळेस मेहनत कमी आणि फायदे जास्त. 2 चेंडू 2 सलग चौकार आपल्याला पाहायला मिळतील आणि सुरुवात चांगली केली आहे. वेल बिगन इज हाफ डन आपण नेहमी म्हणतो आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शिवा स्पोर्ट्स विपक्ष नवाब स्पोर्ट्स अशी मॅच आहे. नवाब स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकून फील्ड चूज केली आहे. इथे टाकलेला बॉल चांगला चेंडू आहे. लॉकुलचा वापर केलेला चेंडू पाहायला मिळतोय. सलगचे 2 लूज चेंडू आणि त्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील अक्षय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती देखील चौकार आला. मात्र हा तिसरा चेंडू अगदी अचूक लाईन, अचूक लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज पाहायला मिळतील आपल्याला जितू माळी आणि त्यांच्या जोडीला जिशांत. इथे पुन्हा एकदा
पल्लू स्कूप खेळायचा प्रयत्न होता, मात्र तो प्रयत्न फसला. बॅटची टॉप एज आणि मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या माध्यमातून थोडाफार फंबलनेस पाहायला मिळाला. त्यानंतर कलेक्शन खराब आणि पुन्हा एकदा आपण पाहू शकतो लॉंग ऑनचा खेळाडू ॲक्शनमध्ये होता. मिळाल्या या 2 धावा आणि मात्र रिकन्सिलेशन केलं जातोय की सिंगल असेल की डबल, कारण इंटेन्शनली चेंडू थांबवलाय की नाही हा देखील एक प्रश्न आहे. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. दोन्ही पंचांमध्ये रिकन्सिलेशन चालू आहे की सिंगल द्यायची की डबल द्यायची. अझीम अब्दुल्ले सर आणि त्यांच्या जोडीला आपण पाहू शकतो हॅरी सर, 2 ऑफिशियल पंच. आणि येस आपण पाहू शकतो 2 धावा ज्या मात्र दिल्या जात आहेत आणि 2 धाव्यांच्या मदतीने असंख्य धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल इन डबल डिजिट 10 धावा. क्रिकेटमधील मॅजिकल फिगर सर सचिन रमेश तेंडुलकर सरांचं जर्सी क्रमांक अर्जित झालंय धावसंख्येवरती. 10 धावा धावफलकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अक्षय त्यांच्या समोर असतील जितू माळी. इथे पुन्हा एकदा फटका चांगला आहे ऑन साइडला, पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चिरून फाडून चेंडू सरळ सीमा पार. छत्रपतींचा छावा मारलाय तिथे 4 धावा. थँक्यू व्हेरी मच. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्या सोडीला जर विचार केला तर 1 डबल आणि अजून 1 बॉल बाकी अजून 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. असंख्य धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 14 धावा धावफलकावरती. गोलंदाजाची पिटाई कुटाई जी मात्र नक्कीच पाहायला मिळते आपल्याला. इथे फटका चांगला ऑफ साइडला ओव्हर कव्हर इनसाइड आउटचा देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. छत्रपती शिवरायांच्या विचारांनी आणि त्यांच्या कर्तृत्वाने आणि कार्यांनी पचपश झालेला महाराष्ट्र आणि त्या विचारांची अजरामर गाथा डी जे रुपेश आणि सध्या ऑपरेटरच्या भूमिकेत आपल्या सोबत आहेत. आपल्यापर्यंत पोहोचवत असताना अप्रतिम संगीत. तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. चौकार पाहायला मिळाले या ठिकाणी 4-1 आली डबल आणि क्या बॅटिंग केली आहे या मॅचच्या दरम्यान जर आपण पाहिलं तर ती म्हणजेच फलंदाज जितू माईकडनं. जितू माईनं सुरुवातीला अगदी सूर्यकुमार यादवची आठवण करून दिली. फाईन लेगला चौकार आला, लॉंग लेगला 4 आले. तदनंतर त्याच्या बॅटमध्ये मास्टर क्लास केलं ते त्यानं सांगितलं जो इनसाइड आउटचा 4 आला, त्यानंतर डीप बॅकवर्ड पॉईंटला 4 आला आणि एका षटकाच्या अखेरीस प्रसन्न धावा धावफलकावरती जर आपण पाहिल्या तर त्या सध्या पाहायला मिळतात. त्या म्हणजेच 18. सध्या भारतीय टीम विश्वचषकाची सेमीफायनल खेळती आहे. हार्दिक पांड्या अगदी निर्णायक क्षणाला आपल्या बॅटचे रंग दाखवतोय. नुकताच एक फ्लिकचा सुंदर षटकार देखील हार्दिक पांड्याच्या बॅटमधून आला आणि भारतीय टीम सध्या जी स्ट्रगल करत होती 133 वरती जाऊन पोहोचली. अजूनही 15 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जर ज्या अनुषंगाने सध्या पांड्या बॅटिंग करतोय आणि त्याला साथ देतोय, ज्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर जागतिक क्रिकेटमधला एक दर्जेदार खेळाडू, तर नक्कीच भारतीय टीम 160च्या पुढे जाण्याचा प्रयत्न डेफिनेटली करेल. षटक क्रमांक आपण पाहू शकतो दुसरं मार्गस्थ आहे. अक्षयच्या पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तब्बल 18 धावा खर्च झाल्या, ज्यामध्ये 4 चौकार, 1 डबल आणि 1 डॉट बॉल. दुसरं षटक प्रगतीपथावरती विकी आपल्याला पाहायला मिळतील. येस, आउटसाइड लेग स्टम्प अवे फ्रॉम द बॉडी. वनचं हॅरिस सर आम्हाला कळवत आहेत त्यांच्या वेगळ्या अंदाजामध्ये व्हाईट बॉल. धावसंख्या या व्हाईटच्या स्वरूपाने आपण तर धाव ॲड होईल आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल तब्बल 19 या आकड्यावरती. पहिला चेंडू जो मात्र चुकीच्या लाईनवरती पडला त्याला अनुषंगून व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेचा फटका चांगला ऑन साइडला. विकेटमध्ये क्षेत्ररक्षक असतील डीपमध्ये, उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली ही सिंगल पाहायला मिळते. फ्लिक ऑफ रिस्ट ऑन साइडला फक्त आणि फक्त हाताच्या सहाय्याने वळवलं आणि सिंगल कंप्लीट केली. असंख्य धावफलकावरती या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती आहेत.
चांगली बॅटिंग करतोय जितू माळी. नक्कीच प्रसन्न BC4चं क्रिकेट पाहिलं की असे अनेक तारे सितारे घडताना दिसतात. डबलला या ठिकाणी कॉल केला, जशी चूक झाली आणि चुकीला माफी नाही आहे हे सध्या सांगत असताना एका बाजूला आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. तर टीमची टोटल धावफलकावरती जर आत्तापर्यंत आपण पाहिली या 2 धावेच्या मदतीने जी पोचली आहे 22 वरती. या षटकात आत्तापर्यंत 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्यात आणि अर्धशतक झळकावून भारतीय टीमसाठी कठीण परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर विराट कोहली अर्धशतक झळकावून या ठिकाणी बाद होतोय. मग अजूनही हार्दिक पांड्या बाकी आहे, त्याच्या बॅटमधनं रन्सची अपेक्षा आहे. या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच अशा अपेक्षा जितू माईच्या बॅटमधनं आणि त्याला साथ देताना फलंदाज जिशानच्या बॅटमधनं. काय म्हणशील प्रसन्न, BC4चं जे क्रिकेट आहे जे एक वेगळं कन्सेप्ट आहे. आज तू प्रथमच भिवंडीमध्ये होतं, भिवंडी तालुक्यातील सगळ्याच स्टार्सला एकत्रित करून फ्रँचाईज इथे क्रिकेट खेळवत असतात. काय म्हणशील BC4 फॉर्मॅटबद्दल? अप्रतिम दर्जाचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दादा ज्यावेळेस तू बोलला की मी पहिल्यांदा आलोय, एखाद्या समालोचकाच्या पहिले मी एखादा फॅन आहे, एखादा दर्शक आहे, त्यामुळे माझ्यासाठी ही सुवर्ण संधी आहे ॲज अ ऑडियन्स. बॅटिंग करतोय 360 नाही 720 सध्या बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आत. वॅगन व्हील जर आपण पाहिलं कव्हरला 4 आहे, डीप बॅकवर्ड पॉईंटला लॉंग ऑफला 4 आहे, फाईन लेगला 4 आहेत. आणि जे फटके आज तो खेळतोय ना ते आज जणू काही एखादं जर आज पुस्तक लिहिलं गेलं त्यामध्ये क्रिकेटमधले नाविन्यपूर्ण फटके शोधले गेले तर जितूमाईचं नाव अग्रमानांकित स्थानावरती लिहिलं जाईल. बॉल आता यार बॉलिंग ट्रॅकवर. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. बॉलची होते समाप्ती. कल्याणचा चेंडू होता, त्याला मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता मात्र सम्मान दिला. अच्छी चेंडू का सम्मान और बुरे गेंदू का अपमान यालाच तर म्हणतात क्रिकेट. आणि तो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवरती जितू माळी, ऑन स्ट्रायकर एंडवरती जिशांत, गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विकी. रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट म्हणजे दुधारी तलवार. चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, धावा मिळतील 4. चेंडू सरळ सीमा पार, दर्जेदार चौका. यावेळेसचा बॉल ऑन साइडला. व्हॉट अ शॉट. स्क्वेअर लेगला क्लिअर करत चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे, गोलंदाज विकी वरती चढवलाय हल्ला. बोलतोय फलंदाज जितू जावल्ला षटकारासाठी आउट ऑफ द पार्क. पहिल्या षटकात 18, या षटकात 19. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जितूमाईचं वॅगॉन व्हील प्रत्येकाला पाहायला मिळतं. कदाचित
आपल्याकडे आता ती टेक्नॉलॉजी देखील भूपेश यायला हवी ज्या अनुषंगानं ब्रॉडकास्टिंग दुनिया प्रगती करते. जसं आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पॉवर प्लेचा सेटअप पाहतो की 6 षटकांमध्ये कशा प्रकारे खेळ रंगला, किंवा पांड्यानं बॅटिंग कशी केली, विराट कोहलीच्या बॅटमधनं कसे स्ट्रोक्स आले, तसे फटके हे रिपीट व्हायला हवे. आज जितूमाईची बॅट टेस्ट सांगतीये आणि सध्या भारतीय टीम कठीण परिस्थितीतनं आता बाहेर आली आहे. टीमची टोटल धावफलकावरती जर आपण पाहिली 2 षटकात होत्या 37, त्यानंतर ऍड झाली आहे सिंगल 38 वरती धावफलक. बॉलिंग ट्रॅक वरती आहे गोलंदाज सिन्नान. बॉल तयार, खोलवर टप्प्याचा बॉल, अपील त्या ठिकाणी झालं. अपील कशासाठी, चेंडू बॅटचा स्पर्श आहे का ते पाहिलं जाईल. बॉल फाईन लेगला अडलाय. सरवलीचं मैदान म्हटलं की थर्ड मॅन, डीप बॅकवर्ड पॉइंट आणि फाईन लेग. त्या क्षेत्रात आउटफील्ड काहीशी स्लो आहे, कारण ज्यावेळी पावसाळी क्रिकेट असतं भरपूर सारं पाणी तिकडे साचलेलं असतं, त्यामुळे आउटफील्ड लेवलला जे ग्रास ते जास्त आहे, त्यामुळे चेंडू तिकडे लवकर कमी पळताना आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर ही क्रीडांगण. बॉल तयार, शफल झाले, ऑन साइडला फटकाला जवाब, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितूमाईची बॅट आज वेगळ्यात रंगात आणि ढंगात 4 करायला. आणि सकाळी ज्या नावाची आपण चर्चा केली, अमोल दादा पाटील BC4 समितीचे नवे अध्यक्ष, नवे पर्व, आणि अगदी आपण पाहिलं तर हंगामाची सुरुवात आणि आदरणीय BC4 फॉर्मॅटचे अध्यक्ष अमोलदादा पाटील यांचं आगमन झालं आहे. द प्रेसिडेंट ऑफ BC4. आधी शुभेच्छा अमोलदादा की नवीन जिम्मेदारी आज तुमच्या खांद्यावरती आली आहे, त्याबद्दल भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि भिवंडी क्रिकेटला सातत्यानं जी प्रगतीची चालना मिळाली आहे, जो ग्राफ तुम्ही देखील अजून वेगानं पुढे घेऊन जाल, यात शुभेच्छा. वेलकम, स्वागत आहे आपलं. नेहमीच संपर्कात असतात सातत्यानं, आणि या हंगामाची सुरुवात काय दमदार केली आहे जॉली कामतकर. जी अपेक्षा होती ना ड्रीम स्टारची, तो पाहायला मिळाला. आम्ही पहारेकर चषक हे जिंकलं आणि तदनंतर आपण पाहिलं चॅम्पियन बनून जॉली कामतकरनं हा स्टार्ट केलाय. कॅच 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 कॅच, विकेटची गरज, डावाला पडली, खिंडार फलंदाज होतं बाद. जी शान मैदान सोडेल की या ठिकाणी आपण पाहिलं जितू माळी, तर जितू माळी सध्या स्ट्रायकर एंडला होते आणि त्याची जाईल विकेट. टाळ्यांच्या कडकडाट या ठिकाणी स्वागत होत आहे. टाळ्यांच्या कडकडाट स्वागत. जितू माईचं कारण का बॅटिंग त्यानं केली आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे 44. धावा धावफलकावरती. फुलटॉस होता, ऑन साइडला वळवलाय, बॉल येतो डीप मध्ये मिड विकेटला. फिल्डिंग चांगली झाली आहे, एकच धाव मिळेल. अलॉंग दी कार्पेट ज्यावेळी फटके या मैदानावरती जातात, गवताचा जो गालीचा पसरलेला आहे त्याच्यावरून अगदी सुंदर घरंगळत आपण म्हणू शकतो की गवताला हलक्याशा गुदगुल्या करत बॉल आज मैदानावरती सेरसपाटा करतोय. षटकं संपली आहे 3 आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 15.00 ही सरासरी कुठेतरी आवश्यक होती. मात्र त्याच अनुषंगानं सध्या धावा धावफलकावरती भूपेश आम्हाला माहिती देत असताना 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 45. तीन षटक 45 धावा. अमोल दादा सोबत देखील आज आपण थोडी चर्चा करू, कदाचित जमलं तर ऑन माईक. नक्कीच भिवंडी क्रिकेटला नवं मार्गदर्शन आणि नवी स्वप्न काय आहेत, नवे गोल्स काय आहेत, त्याबद्दल एक आराखडा BC4 फॉर्मॅटनं तयार केलाय. सकाळीच जयकुमारचे ओनर दादांसोबत भरपूर आम्ही चर्चा केली.
फटकाला जवाब, इनसाइड आउट बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आधी जो आतिश भांबरेचा 4 आपण पाहिला त्याच्यावरती विरजन टाकावं, तो विसरून जावा आणि तदनंतर हा नजरेच्या कॅमेऱ्यात कैद करावा असा फटका सीमारेषा बाहेर 4. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. चौकाराच्या मदतीने आपण पाहिली तर 49 वरती. बॉलिंग ट्रॅक वरती अहमद या ठिकाणी सज्ज झालाय. शिवा स्पोर्ट्स वर्सेस नवाब स्पोर्ट्स. अजून एक सुंदर फटका, पद लालित्य लाजवाब, फुटवर्क दर्जेदार, बॉल सीमारेषा बाहेर कवचला फाडतोय 4. क्या बात आहे. सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या ज्या प्रमुख गोष्टी आहेत सगळ्या घुमून फिरून आज ज्या हनुमान क्रीडांगणावरती येतात डीजेच्या माध्यमातून. टीमची टोटल धाव फलकावरती या चौकारांना फ्लॅग होत असताना स्कोर पुढे सरकला 53. अवघं 4थं षटक सुरू झालंय आणि 20 बॉलमध्ये 53 धावा या ठिकाणी कुठलेत. सुरुवात केली जितू माईनं आणि आता दबदबा फलंदाज शुभम. पुन्हा एकदा शफल झाले, यावेळी देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्यावरती फाईन लेगला फाडतोय सीमारेषा. लगातारचा तिसरा 4-4-4. बचना है गेंदबाज लो में आ गया. आता ते कंटिन्यू प्ले करतोय या ठिकाणी बॅटर शुभम. जीतू माली गया तो मैं चला आया. हाफ ट्रॅकर ऑन साइडला बाउंड्रीच्या बाहेर मिड विकेटला वॉल शॉट पारला षटकार. बॅटिंग केली आहे. पहिला 4, दुसरा 4, तिसरा 4 आणि चौथा 6. मागच्या 4 बॉलमध्ये आले तब्बल धावा या ठिकाणी 18. अतिशय दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळतीये. शुभमची बॅट आणा सध्या एक वेगळीच नवी कहाणी मैदानावरती लिहितीये. BC4ला सुरुवात झाली. अमोल दादा असं वाटत होतं की आज भरपूर खेळाडू सरावामध्ये नसतील. मग भिवंडीचं जे क्रिकेट आहे ना क्वालिटी त्यासाठी ओळखलं जातं. मयूरदादा शेके धडाकेबाज चषकाचे प्रणेते आपल्यातून रजा घेत असताना बेस्ट ऑफ लक फॉर मॅनेजमेंट. 24 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ती स्पर्धा पाहायला मिळेल. आणि ऑल द बेस्ट फॉर मैनेजमेंट. मुन्ना सर, अगर आप थोड़े बाजू हो जाए तो मैदान का कुछ नज़ारा हम भी देखें. सामने पहाड़ खड़ा हो तो टेकड़ी नज़र नहीं आ सकती. बॉडी लाईन शरीरावरती आढळणारा चेंडू. अंपायर अझीम अमदुल्ले सरांचा इशारा. वाईट बॉल, सॉरी लेग बाईज, माफी असू द्या सर. समोर काहीच नव्हतं म्हणून तर आम्ही मुन्ना सरांना थोडंसं बाजूला केलं कारण ऑन ग्राउंड जे चित्र आहे ते दिसत नसतं. सिद्दीक भावे सरांच्या भाषेत अझीम अमदुल्ले सर मुन्नाची आठवण करून द्यायची झाली. जम्बो जेट. बॉल तैयार. बॉल तैयार होईल बॉलिंग ट्रॅक वरती. षटकातील पुढचा बॉल राउंड लेग क्लीन बोल्ड फलंदाज बाद.
दुसऱ्याला 19, तिसऱ्या षटकात देखील पाहायला मिळाल्या धावा, त्या म्हणजेच तिसऱ्या षटकात 8 आणि तदनंतर चौथ्या षटकात 3, 4, 1, 6 एक लेग बाईज आणि तदनंतर विकेट. 19 धावा आल्या म्हणजे 18 एक्स्ट्रा ज्या अतिरिक्त 22 लेग बाईज आहेत त्या बॉलर्सच्या खात्यामध्ये टॅली केल्या जात नाहीत. अंपायर्स ट्रॉफी जय पवार, अझीम अब्दुल्ले, मुन्ना पठाण सर, हॅरी सर या सगळ्यांनी पाहिलेलं स्वप्न आज सत्यामध्ये साकारतंय. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. फटका ऑन साईडला, मिस टायमिंग आहे, कॅचची संधी मात्र गॅप मध्ये आहे, एका टप्प्यावरती जाईल, सीमारेषा बाहेर, अजून धावा मिळतील 4. फलंदाज शुभमला. टीमची टोटल पुढे सरकत चालली आहे. थांबायचं नाव मात्र आज एकही बॅटर घेत नाहीये. चिराग माळी मैदानावरती दाखल झाला. अंधी रोके तो तूफान, तूफा रोके तो चिराग माळी, आग का दर्या. ज्या अनुषंगानं सध्या त्याचा ग्राफ लाजवाबा. गुडलेन स्पॉट वरती पडलेला बॉल आणि अंपायर्सकडे अपील तर झालं आणि बॅटची लागली आहे कडा. स्पोर्ट्समॅन स्पिरिट पाहायला मिळालं त्या ठिकाणी बॅटर शुभमचं आणि अंपायरच्या निर्णयाची वाटही न पाहता त्यांना मैदान सोडलंय. हे आहे भिवंडीचं क्रिकेट, जिथे शिस्त आहे, जिथे क्रिकेटमध्ये ठसन, क्वालिटी, संघर्ष, गुणवत्ता आणि त्यासोबत केला जातो क्रिकेटवरती प्रेम आणि खेळ भावनेचा आदर. एकदा टाळ्या नक्की व्हायला हव्या फलंदाज शुभमसाठी. या ठिकाणी शुभागमन झालंय. बंटी स्पोर्ट्स कुकसे संघाचे ओनर निलेशदादा देसलेत आणि त्या सोबतीनं दोस्तीच्या दुनियेतील एक दिलदार व्यक्तिमत्व ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मागचे अनेक वर्ष छत्रपती क्रीडांगण कुकसे इथे आपण भरपूर दिग्गज अशा स्पर्धा पाहता. त्या सगळ्या स्पर्धेचे प्रणेते आणि आमचे लाडके मित्र रुपेशदा पाटील यांचं. तर या रुपेशदा मंचकावरती अंपायर्स ट्रॉफीमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहुण्यांच्या स्वागतादरम्यान मैदानाच्या आतमध्ये काय घडलं तर पाहता पाहता वापसीची झाली सुरुवात टीम शिवा स्पोर्टची. आपण जर पाहिलं तर नांगी कुठेही डगमगत नव्हती, मात्र आता नवाब स्पोर्ट्स वापसी या ठिकाणी करती आहे आणि लगातारच्या 2 विकेट्स त्या ठिकाणी मिळालेत, त्या म्हणजेच गोलंदाज सिन्नानला. तर यानंतर मॅचला आपण सेकंड राऊंडला सुरुवात करणार आहोत. BC4ची नियमावली प्रेसिडेंट मंचावरती आहेत, नो डाऊट ॲट ऑल. डिसिप्लिनसाठी जे क्रिकेट ओळखलं जातं आणि इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस, हे तर तुम्हाला माहिती आहे. तर टॉससाठी पोचायचं आहे. रईस बिल्डर्स, तारिक रईस यांनी पुरस्कृत केलेली टीम, कॅप्टन रईस बिल्डर्स तुम्हाला सज्ज व्हायचं आहे आणि त्यांना फाईट करेल ती म्हणजेच राजन पाटील असतील, आमचे सचिनदादा म्हस्के असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा जय मसोबा स्पोर्ट्स पिंपळास. तर दोन्ही टीमच्या कॅप्टननं कोणताही वेळ न घेता टॉससाठी यायचं. ज्या टीमचा कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये उपस्थित नसेल त्या टीमला अमोलदादा पेनल्टी 3 धावेची दिली जाईल. सकाळपासून हीच अनाउन्समेंट करण्यासाठी आम्ही थांबलो. पेनल्टी तर ठरलेली आहे, फक्त ती 2-3 किती रनांची ते कन्फर्मेशन हवं होतं आणि फायनली त्यांच्यापर्यंत पोहोचलंय. इनिंग ब्रेकमध्ये जो कॅप्टन पोहोचणार नाही त्यांना 3 धावेसाठी पेनल्टी दिली जाईल. चांगली कमबॅक या ठिकाणी गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते आहे. ग्रेट बॉलिंग, ग्रेट बॉलिंग. फुल टॉस बॉल, फटका एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रॉर्डिनरी शॉट एका टप्प्यावरती डगआउटला सांगत असताना फलंदाज डरो मत, मैं खड़ा हूं ना, मैं खड़ा हूं तो लड़ूंगा भी जरूर और मैं जब खड़ा हूं तो मसला भी बड़ा होगा. 4 धावा. DRS वेस्ट ऑफ हाय साठी आणि आता बीमर आहे का ते चेक केलं जाईल आणि त्या ठिकाणी जोडले जातील आमच्या मॅच रेफरीज. थर्ड अंपायरच्या भूमिकेत
त्या ठिकाणी सज्ज. कुणाल पेनकर केपी, एक भरपूर फॉर्म मध्ये केपी. किरण पवार, रायगड क्रिकेटातील सध्या सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. RPL देखील सुरू आहे. नुकतीच रायगड विरुद्ध ठाणे मॅच आपण पाहिली, मुंबई ठाणे. त्यानंतर आपण पाहिलं पुणे वर्सेस रायगड. आणि हा बीमर आहे, जले पे मिलेगा नमक. 4 आणि त्यामध्ये ऍड होईल 1 आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. भरपूर चांगली बॉलिंग सुरू होती आणि त्यामध्ये हा बीमर आलाय. खोलवट टप्प्याचा बॉल, फटका सुंदर होता. अमोलदादा, एक गोष्ट आज फार भिवंडी क्रिकेटमध्ये बदलताना पाहायला मिळाली मागच्या काही सीझनच्या कंपॅरिझनमध्ये. प्रत्येक बॅटर्सना सातत्यानं ट्राय करायचे फाईन लेग, लॉंग लेग, मिड विकेट आणि जास्तीत जास्त लॉंग ऑफ, जो त्यांच्या स्ट्रॉंग झोनमध्ये होता. पण आज बॅटर्सना स्विच हिट खेळताना दिसले. तदनंतर कव्हर्स आणि पॉईंटला जे काही स्ट्रोक्स आले, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला जे 4 आले, आज वाटलं की खरं भिवंडीचं क्रिकेट जे जगाच्या वर्तुळाभोवती एक गुरुत्वाकर्षण आहे ना, ते खरंच तोडतंय. कारण क्रिकेट विथ क्वालिटी म्हटलं की वॅगन व्हील तुमचं चौफेरी असायला हवं. आणि आज त्या सगळ्या स्टँडर्ड्स क्रिकेटचे जे शॉट्स आहेत ते पाहायला मिळाले, कौतुकास्पद. चिराग माईचा फटका कसा थांबेल मैदानाच्या आत. राहणार वरून आलो सरवलीवरती, तर मैदान गाजवेल आणि बॉल पाठवेल मिड विकेटला सीमारेषाबाहेर, आउट ऑफ दी पाक, सिक्सर. सध्या ही लाईन थोडीशी चेंज करावी लागेल आणि म्हणावं लागेल असं डेंजर हा बॅट्समन चिराग माई ओ लेफ्टी. काय षटकार आला चिराग माईच्या बॅटमधनं मिड विकेटच्या वरतून तडाका. ऍक्शन रिप्ले भूपेश पुन्हा एकदा पाहू आपण ऑन स्क्रीन. चिराग माईसाठी ज्या अनुषंगानं हा बॉल आला बॅट अँड पॅड मध्ये आणि पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. 79. 5 षटकं संपली आहेत आणि धावा झालेत 79. 79. 80 धावा झालेत. एक नो बॉल वरती एक्स्ट्रा रन ऍड झाली आहे बीमर सोबत. बीमर नोची रन ऍड केली बरोबर. 80 धावा धावफलकावर. अतिशय चांगल्या रन्स आज धावफलकावरती बनताना दिसलेत. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे, म्हणजे आजच्या दिवसाचं उच्चांक या ठिकाणी नोंदवण्यात आलाय आणि तो म्हणजेच आपण पाहतोय टीम शिवा स्पोर्ट्सच्या माध्यमातनं ऑन साईडला बॉल चला डीप मध्ये. हरेश दादा केने मैदानाच्या आत आहेत, तसं फारसं टेन्शन नाही. या टीमकडे मुठवलचा ब्लॅक टायगर देखील आहे, कुमारदादा पाटील. रबर बॉल क्रिकेट हंगाम गाजवला. मुठवळ म्हटलं की लगेच मला आठवण होते उत्तमदादा असतील, सागरदादा असतील. भरपूर सारं प्रेम झावी आम्ही मकरंद स्पोर्ट्सची स्पर्धा कव्हर केली. सातत्यानं मिळाला फाईन लेगला चिराग माईचा फटका. कंपनीमध्ये जर कुणाला जॉब पाहिजे असेल तर तिकडे मिळेल हे सांगत असताना चिराग माईनं बॉल पाठवून दिला आहे. वॉर्निंग बेल आहे. डेट ओव्हर सुरू झालेत आणि आता चिराग माळी आणि त्याच्या सोबतीनं मैदानावरती बॅटिंग जर आपण पाहिलं तर करतोय करण कदम आणि सध्या चिराग माई थांबत नाहीये. षटकार आणि धावफलक पोहोचलाय 87. अजून एक हेलिकॉप्टर चिराग माईच्या बॅटमधनं. म्हणून तर म्हणालो आंधी रोके तो तूफान और तूफान रोके तो चिराग माली का बल्ला. आग का दरिया, माशाल्लाह चिराग माई इज ऑन फायर. क्या बॅटिंग करतोय आज. राहणालवासी खुश असतील
की आपला हुकमाचा एक का फॉर्म मध्ये हंगामाची सुरुवात आहे. प्रत्येकाला फॉर्म एक लय रिदम हवी आहे. चिराग माईच्या बॅटला सध्या ती सापडली आणि सध्या मैदान आहे सरवलीचं. गाजवतोय रहानालचा खेळाडू आणि समोर टीम आहे शिवा स्पोर्ट्स. त्यांच्या अगेन्स्ट जर आपण पाहिलं तर आता मोठं टार्गेट सेट. अजून एक अजून एक अजून एक, हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4th इन रो. चौथा षटकार आलाय चिराग माईच्या बॅट मधून. अमोल दादा, आता काही क्षणा अगोदर जी चर्चा झाली चिराग आणि तुझ्यामध्ये ती आठवली. चिराग डगआउटमध्ये होता. अमोल दादानं विचारलं आऊट झाला का, बॅटिंग तर येऊ देतो असं म्हणत होता. आणि जशी आता बॅटिंग आली त्यानं मारले 4 बॉल 4 षटकार. आज सांगायला अमोल दादा नक्की आवडेल, तू देखील एक लेजंड प्लेअर आहे आणि आज राजन दादानं फॉल ऑफ विकेटचा पहिला रेकॉर्ड कंप्लीट केला. पण आज VC4चं क्रिकेट एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित करतीये का? 6 बॉल 6 षटकार या ठिकाणी पाहायला मिळतील का? हाच विक्रम आम्ही पाहिला होता. प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवारच्या बॅटमधनं मैदान होतं पोगावचं आणि कठीण परिस्थितीमध्ये चेस करताना त्यानं मारलेले ते 6 बॉल 6 षटकार. आणि आज मैदानाच्या आतमध्ये चिराग माई पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना 100पेक्षा पुढे तर टीम नक्कीच जाणार आहे. पण नवा रेकॉर्ड नवे विक्रम भिवंडीमध्ये मोडले जातात. आज चिराग माई नवा इतिहास लिहिणार का? स्लोवर वन. टप्पा पडल्यानंतर आत आला आणि त्या ठिकाणी नाही जमलं चिरागला. डॉट बॉलची होती हे सांगता. या इनिंग ब्रेक नंतर आपण एक भव्य सत्कार करणार आहोत. एक भव्य आणि दिव्य अशा व्यक्तिमत्वाचा ज्यांनी उभं आयुष्य क्रिकेटसाठी वेचलंय. अमोलजी पाटील कामतकर BC4चे नवे प्रेसिडेंट. बॅटची कडा लागली आहे. बॉल चालला मागे. मिसफील्ड झाली आहे. 100 पूर्ण झालेत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. टीम पहिली ठरली आहे शिवा स्पोर्ट्स ज्यांनी रचलाय BC4 फॉर्मॅट मधला पहिला मोठा इतिहास. 6 षटकं आणि त्यांनी धावा उभारल्यात 103 आणि चेस करायच्यात. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 104 धावा येणाऱ्या 6 षटकांमध्ये. ग्रेट बॅटिंग चिराग. पाया रचला जीतू माई. त्यानंतर शुभमची बॅट बोलली. गोल्डन फिनिशिंग टच चिराग माईच्या बॅटमधून आला आणि पहिलं सत्र या ठिकाणी संपन्न झालंय. 103 बनलेत. 104 करायच्यात. अजीम अब्दुल्ले सर मॅच बॉल. आणि आता 104 धावा इथे बनतील का? अशा अनेक मॅचेस तुम्ही पाहिल्या असतील. यानंतर मॅचला होईल सुरुवात. या आपण ऐकूयात आवाज तो म्हणजेच संदीपजी बागुल यांचा. धन्यवाद.
हेलो, बहुत बहुत धन्यवाद ओमकार। लौट चलते हैं मैच की ओर। काफी जबरदस्त स्कोर यहां पर खड़ा किया है। शिवा स्पोर्ट्स ने पहले बल्लेबाजी करके 104 रनों का लक्ष्य रखा है। काफी बड़ा स्कोर यहां पर खड़ा किया है और यह देखना जरूरी है कि नवाब स्पोर्ट्स इस रनों का किस तरीके से पीछा करेगी। शुरुआती ओवर काफी महत्वपूर्ण रहेंगे। विस्फोटक बल्लेबाजी करनी होगी, धुआंधार बल्लेबाजी करनी होगी, तभी जाके नवाब स्पोर्ट इस मैच को जीत पाएगा। शिवा स्पोर्ट्स के जबरदस्त बल्लेबाजी हमने देखी। हालांकि जीतू माली ने क्या जबरदस्त बल्लेबाजी करके हम सबको प्रभावित किया। 38 रन बनाए। उसके बाद जो है काफी बढ़िया पारी खेली थी। शुभम ने 24 रन बनाए थे अपने पारी में। तो इन दोनों का काफी बड़ा योगदान हमने देखा। जबरदस्त पारी को संभाला और 103 रन बनाए और 104 रनों का बहुत ही बड़ा लक्ष्य रखा है इस समय नवाब स्पोर्ट्स के सामने। नवाब स्पोर्ट्स के दोनों बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं, एमएस बलरे और जर्रार। टॉस के लिए यहां पर टॉस होने जा रहा है और टॉस के लिए माइक्रोफोन पर आएंगे ओमकार शेटे। टॉस केला जाईल। BC4 प्रेसिडेंट अमोल्यदा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय। जय मसोबा आणि रईसमध्ये दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत, तर आपण इथेच करूया टॉस। मॅचला देखील होती सुरुवात, फारसा वेळ आपण जास्त घेऊ नाही आणि टॉस करू आणि अमोल्यदा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय आणि त्यांच्या वतीनं काही शुभेच्छा आणि मार्गदर्शन देखील आपण नक्की करू आज BC4च्या या सगळ्याच टीम्सला। छापासा कॉल आहे रईसचा आणि टॉस जिंकलाय टीम रईसनं। निर्णय फक्त कळवायचा आहे। शतरक्षण थँक्यू। अमोल्यदांसोबत आपण थोडी चर्चा करू। अमोल्यदा BC4चा नवीन हंगाम खरं तर आता सुरू होतोय आणि कोणत्या दृष्टिकोनानं आता तुम्ही भिवंडीचे क्रिकेट पाहता? कारण जगाच्या पाठीवरती आज भिवंडी क्रिकेटला एक वेगळीच रिस्पेक्ट आहे। ॲज अ प्रेसिडेंट सगळ्यात आधी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी। तर काय म्हणाल भिवंडी क्रिकेटला की कशा प्रकारे त्यांनी क्रिकेट खेळावं जेणेकरून भिवंडीचा आदर्श अजून सातासमुद्र पार जाईल? सर्वप्रथम तर मी सर्वांना सांगू इच्छितो की या नवीन वर्षाच्या नवीन म्हणजे सीझनच्या सर्वांना, सर्व प्लेयर आणि सर्व संघ मालकांना शुभेच्छा देत आहे। ही पहिली टुर्नामेंट आहे BC4ची जी जय पवार यांनी राबवलेली आहे। यामध्ये खेळ चांगला होत चाललेला आहे सर्वांचा। असं नाही का कुठली टीम कमकुवत आहे, असं काही नाही। आम्ही जे नवीन नियम बनवलेले आहेत याच्यामध्ये सर्व कालपासून बघतोय आम्ही की सर्व टीम खुश आहेत, म्हणजे बॅलन्स टीम आहेत। असं नाही जसं गेल्या वर्षी 2-3 वर्षापूर्वी जसे टीम झालेले तसं आता नाही आहे। आता सर्व टीम चांगल्या खेळतात। सर्वांना शुभेच्छा देतो परत एकदा आणि शिस्तबद्ध पद्धतीने खेळा बस। तर सगळ्यांनाच शिस्तीचं पालन करा आणि एक चांगले क्रिकेट खेळा जेणेकरून तुमचं देखील नाव होईल। आणि जसं सकाळी देखील म्हणालो की या मातीसोबत प्रामाणिक राहा। ही माती तुम्हाला नेहमीच एक ओळख, आयडेंटिटी क्रिकेटमध्ये जी मिळते ती डेफिनेटली देईल। तर प्रेसिडेंट साहेबांकडनं शुभेच्छा। आणि जी नियमावली आली आहे खरंच अतिशय जे नवीन नियम्स आहेत, सगळ्या टीम आज बॅलन्स पाहायला मिळाल्या। प्रत्येक टीमनं चांगला परफॉर्म दिला। सकाळच्या सत्रामध्ये अनेक उलटफेर देखील झाले। सगळ्यांनाच हार्दिक शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा आपण जाऊया कॉम्बॉक्समध्ये आणि ऐकूया संदीपजी बागुल यांना। मैदानावरती भरपूर सगळ्या घडामोडी घडल्यात, पाहूया स्कोर कार्डवरती सध्या धावा किती आणि विकेट किती आहेत। जाऊया आपण आमचे गुणलेखक प्रसन्न चव्हाण आणि समालोचक संदीप बागुल यांच्याकडे। बहुत बहुत धन्यवाद ओमकार। और ये यहाँ पर देखिए पहले ही गेंद पर दीप ने चौका लगाया था और उसके बाद में विकेट, महत्वपूर्ण विकेट। यहाँ पर जर्रार आउट हो चुके हैं। नए बल्लेबाज आ चुके हैं भी अक्षय। इस बार ये उड़ाया है हवा में, गेंद सीधी जाएगी। कोई खिलाड़ी वहां पर तैनात नहीं है। सीमा रेखा पार 4 रनों के लिए। बहुत ही बढ़िया यहाँ पर चौका लगाया है और कुछ इसी तरीके से यहाँ पर शुरुआत की जरूरत है नवाब स्पोर्ट्स के टीम को। अब तक का स्कोर हो चुका है 8, 1 विकेट के नुकसान पर। पहला ओवर ये प्रगति पथ पर।
इस बार आगे आकर खेल दिया है, उठाकर खेलने की कोशिश, और ये क्या होगा देखना होगा, लेकिन एक टप्पे के साथ इस गेंद को रोका गया और मौका हो सकता है करीबी मामला, और ये रन आउट के तौर पर आउट हो चुके हैं बल्लेबाज। और जैसे ही डेंजर एंड पर गेंदबाज ने इस थ्रो को पकड़ा, इस गेंद को लिया हाथ में, वैसे ही विक्टो को लगा दिया और ये आउट। दूसरे विकेट का पतन हो चुका है। नवाब स्पोर्ट्स ने दूसरा विकेट भी यहां पर गवा दिया है। हालांकि पहली ही ओवर में दीप के महत्वपूर्ण 2 विकेट गवा दिए हैं नवाब स्पोर्ट्स ने, जिसमें शामिल है जर्रार 4 रन बनाकर आउट हो चुके, और अक्षय जो भी अभी अभी केवल 4 रन बनाकर आउट हो चुके हैं, लौट चुके हैं पैवेलियन में। अक्षय की आउट होने के बाद अभी देखना होगा कि कौन से बल्लेबाज मैदान पर आएंगे। आसिफ को भेजा गया है बल्लेबाजी के लिए, माफ कीजिएगा फरहान है, फरहान को भेज दिया है बल्लेबाजी के लिए, और इन दोनों के ऊपर अभी बहुत ही बड़ी जिम्मेदारी होगी और क्या कुछ होगा देखना है। अभी किस तरीके से रन बनाएंगे, क्या रणनीति होगी, ये काफी महत्वपूर्ण है। लेकिन दीप ने अपना जलवा दिखा दिया है, जबरदस्त गेंदबाजी करके प्रभावित किया है उन्होंने। इस बार जबरदस्त स्ट्रोक खेला है, गेंद सीधी जाएगी 6 रनों के लिए। ये अंदाज अंपायर का, और आपने देखा जबरदस्त निर्णय, छक्का लगाया है। क्या जबरदस्त स्ट्रोक, खूबसूरत स्ट्रोक, और ऐसे ही स्ट्रोक की फिलहाल जरूरत। छक्के की मदद से स्कोर हो चुका है आगे बढ़ता हुआ 15 पर जाकर पहुंच चुका है। पहले ही ओवर में क्या जबरदस्त छक्के चौके के साथ यहां पर शुरुआत। पावर प्ले के ओवर में पावर भरी हुई बल्लेबाजी, इस बार फिर से एक बार हवा में उड़ाया है और यह गेंद सीधी जाएगी एक टप्पा खा के सीमा रेखा पार 4 रनों के लिए। तो 2 महत्वपूर्ण विकेट खो जाने के बाद भी यहां पर बल्लेबाजी के ऊपर उसका कोई असर नहीं है। देखिए 19 रन आ चुके हैं, जिस शुरुआत की अपेक्षा थी नवाब स्पोर्ट्स के बल्लेबाजों के, और यही शुरुआत यहां पर हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद 19 रन 2 विकेटों के नुकसान पर 104 रनों की चुनौती का पीछा करते हुए फरहान ने आते ही यहां पर छक्के चौके के साथ शुरुआत की है। 2 गेंदों में 10 रन बनाकर खेल रहे हैं। ऋषभ को गेंदबाजी के लिए आक्रमण के तौर पर लाया गया है। दिस इज गोइंग टू बी द अनदर पावर प्ले ओवर आफ्टर फर्स्ट ओवर 19 runs on the board with the loss of 1 wicket, and this is going to be the second over, and that is also going to be a power play over. 2 fielders are placed outside of the 30-yard circle, and all of the other fielders are inside the 30-yard circle. You can see short fine leg, short third man, short point, short cover, short extra cover, and then short mid wicket. These are the fielders are present in the inside the 30-yard circle, and in the deep there is a deep square leg and long on. Rushabh Kade has brought into the attack, and let's see what is going to happen. Farhan will be on the strike.
This time goes his back foot, played it beautifully. There is a fielder, beautifully stopped. And then there's a single. Kumar was there on mid-off and he stops the ball. And he cannot prevent the batsman by taking single. So single has come. And with the single now the score moves up to 20. This was a full toss one into the gap. Let's see what happens. Meanwhile, the fielder is coming there down from the corner. And meanwhile, the batsmen are going for the second. Good running between the wicket. The batsman this time is playing into the gap. He knows that the fielders are placed outside of the 30-yard circle. There are only two fielders. And he's just trying to find the boundary. This time he played really superb drive. But there was a fielder who was running down from the corner. And he could stop that ball and saves the 2 run for the team. So this was a quicker one, that was controlled piece of bowling. Good comeback here from Rishabh. Outside of the off stump, beats totally there to the batsman, and the ball goes straight to the wicket keeper's hand. Well, Deep bowled first over, 19 run he gave in his first over, and with that 2 important wicket also he's claimed. This was into the blocker, played down to the straight, but there was in his follow through, he's just trying to stop that ball, but once again the batsman gets a single. Singles and doubles on every ball. Both the batsmen are trying to take run, chasing the target of 104. Singles and doubles will not be accepted. Nawab Sports require big strokes. They need to hit sixer and boundaries if they want to be in the game. This is still power play. They have more chances if they are going to play over the infield. Maximum chances to get the boundary or sixes. Goes for the reverse, tried for the reverse, but the ball remains where he stays, where he stands, and there is no run. Beautiful bowling here from him again. He knows the intention of the batsman, and the batsman wanted to hit that ball into the gap, but there was a good delivery, having the tremendous amount of the speed, not giving any chance for a batsman. One of the quality bowler, Rishabh, once again on his bowling mark. This was played it beautifully in the air, and the ball, there is no one vigilant, and the ball is going for the few bounces for the boundary. Pushpa .04. Now Chirag Mali has brought into the attack. In the first inning, he batted really well. Superb batting from him. Contribution of 38 runs for the team. Excellent strokes we have seen. 4 boundaries, and I think we will have to see his run, and we will let you know that how many boundaries and sixes he hit in the first inning. But that was रईस बिल्डर टीम के मालिक यहाँ पर आ चुके हैं, जिनका नाम है आदरणीय तारिक जी रईत भाई, यहाँ पर आ चुके हैं। उनका हार्दिक स्वागत। इस बार ये तीसरा ओवर
शुरू होने जा रहा है। चिराग को गेंदबाजी के लिए आक्रमण तौर पर लाया गया है। सामना करेंगे बल्लेबाज एमएस। पहले ओवर में 19 रन आए थे, दूसरे ओवर में केवल 8 रन आ चुके हैं और ये तीसरा ओवर लेकर आ रहे हैं चिराग। नए ओवर की पहली गेंद और ये वाइड। वाह, क्या तरीका है अंपायरिंग का, देखिए, वाह, जबरदस्त। ऐसे अंपायर का निर्णय आपने कहीं भी नहीं देखा होगा। इस बार ब्लॉक होल में गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे और ये देखिए वाइड। बैक टू बैक 2 वाइड, लगातार 2 वाइड गेंदें उन्होंने फेंकी है। आते ही 2 एक्स्ट्रा रन खर्च किए हैं। 2 रन की मदद से स्कोर हो चुका है अभी 29 रन हो चुके हैं। पहला ओवर काफी जबरदस्त था, 19 रन आए थे। स्ट्रोक्स खेलने होंगे, छक्के चौके लगाने होंगे, इस मैच को जीतना होगा तो। इस बार ये ऑन साइड पर प्रहार करने की कोशिश, करीबी मामला हो सकता है और ये बल्लेबाज आउट हो चुके हैं। तो महत्वपूर्ण विकेट यहां पर नवाब स्पोर्ट्स ने गंवा दिया है। 104 रनों का पीछा करते हुए तीसरा विकेट, महत्वपूर्ण विकेट उन्होंने गंवा दिया है। केवल फरहान यहां पर 3 रन बनाकर आउट हो चुके हैं। माफ कीजिएगा, 5 रन बनाकर आउट हो चुके हैं। कामरान को अभी भेजा गया है। नवाब स्पोर्ट्स के कामरान आ चुके हैं और फिलहाल यहां पर नवाब स्पोर्ट्स के बल्लेबाजों को मशक्कत करनी पड़ रही है, संघर्ष करना पड़ रहा है। चाहिए वैसी बैटिंग नहीं देखने मिल रही है। बल्ले पर ठीक तरीके से गेंद नहीं ले पा रहे हैं। ये काफी मुश्किल सा दौर यहां पर। इन परिस्थितियों में बल्लेबाजों को आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी करनी होगी। इस बार फुलटॉस गेंद थी, ऑन साइड पर खेलने की कोशिश थी और ये वाइड का इशारा अलग ही ढंग से। बिल्कुल बढ़िया अंपायरिंग। अब तक का स्कोर हो चुका है 30 रन हो चुके हैं। इस बार बल्ले के मध्य से खेला है, उठाकर खेलने की कोशिश, मिड विकेट के ऊपर से सीधे 6 रनों के लिए। जबरदस्त यहां पर डांसिंग करते हुए उन्होंने निर्णय दिया है छक्के का। अंपायर हैरी को हम देख रहे हैं। इस बार फिर से एक बार जबरदस्त शॉट खेला है, कोई खिलाड़ी वहां पर तैनात नहीं है। गेंद सीधी जाएगी, एक टप्पा खा के बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए। बेहतरीन चौका लगाया और कुछ ऐसे ही बल्लेबाजी अपेक्षित है इन बल्लेबाजों से। नवाब स्पोर्ट्स का स्कोर अब तक का हो चुका है 40 रन। पहले ओवर में 19 आए थे, दूसरे ओवर में 8 रन और ये तीसरा ओवर फिलहाल प्रगति पथ पर है। 40 रन बन चुके हैं। छक्के चौके लगाने होंगे। कम से कम हर एक ओवर में 18 से 20 रन बनाने ही होंगे।
इस बार और ये बल्लेबाज आउट हो चुके हैं। डंडा गया शेर करने। क्लीन बॉल। यॉर्कर की गेंद थी ये, जिसे नहीं पढ़ पाए और ये आउट होने वाले बल्लेबाज। जबरदस्त योगदान रहा उनका। अच्छी पारी वहां पर वो खेल रहे थे, छक्के चौके लगा रहे थे, उनकी जरूरत थी नवाब स्पोर्ट्स को, लेकिन यहां पर यॉर्कर गेंद को नहीं खेल पाए, नहीं पढ़ पाए और ये क्लीन बोल्ड होते हुए आउट हो चुके हैं। कामरान आउट हो चुके हैं। छक्का चौका लगाकर पैवेलियन में लौटते हुए नए बल्लेबाज इस बीच आ चुके हैं मैदान पर। शहजाद को भेजा गया है बल्लेबाजी के लिए। काफी बड़ी चुनौती है यहां पर नवाब स्पोर्ट्स के सामने। 104 रनों का पीछा करते हुए अब तक रन बन चुके हैं 40 और 40 रनों पर 4 महत्वपूर्ण विकेट उन्होंने गंवा दिए हैं। शहजाद को यहां पर भेजा गया है। कैमरान आउट होने के बाद चिराग फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर और सामना करेंगे शहजाद। इस बार ऑन साइड पर खेलना चाहते थे, लेकिन ये गेंद शरीर से टकराई, कोई संपर्क नहीं कर पाए। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं और ये डॉट गेंद। बिल्कुल बड़ा स्कोर आपके सामने रहता है तो थोड़ा प्रेशर बना रहता है, क्योंकि रन बनाने होते हैं, छक्के चौके लगाने होते हैं। हर एक गेंद पर कोशिश जारी है यहां पर। इस बार ये तो बढ़िया स्ट्रोक खेला है, ये हवा में गेंद और ये बल्कि दूसरे प्रयास में बेहतरीन कैच लिया। तो यहां पर विकेट गिर चुका है। फिर से एक बार आउट होने वाले बल्लेबाज जिनका नाम था शहजाद आउट हो चुके हैं, कुछ खास नहीं कर पाए और यहां पर नवाब स्पोर्ट्स की पारी लड़खड़ाती हुई नजर आ रही है। हालांकि एक के बाद एक विकेट गिरने लगे हैं। ये तो यहां पर जरूर बताना होगा कि जो गेंदबाजी का प्रदर्शन यहां पर होता हुआ, अच्छी गेंदबाजी का यहां पर, हालांकि हर एक गेंदबाज ने प्रभावित किया है अपने गेंदबाजी से। पहले ओवर में 19 रन आए थे, उसके बाद में दूसरे ओवर में 8 रन आ चुके थे, तीसरा ओवर अभी भी प्रगति पथ पर है। 3 ओवर हालांकि पूरे हो चुके हैं और तीसरे ओवर में चिराग ने कितने रन दिए हैं ये भी देखेंगे। 13 रन खर्च किए। गेंदबाजी के लिए यहां पर गेंदबाज आ चुके हैं जिनका नाम है करण कदम को लाया गया है गेंदबाजी के लिए। इस बार इनसाइड आउट खेला है, गेंद फील्डर बने दर्शक और यह गेंद गई छक्के के लिए। 6 रन। बिल्कुल बढ़िया स्ट्रोक यहां पर खेला है, इनसाइड आउट बल्ले के बद्दे से खेला था, कोई खिलाड़ी वहां पर तैनात नहीं थे। 6 रन शुरुआत नए ओवर की स्वागत किया है। फुटोस गेंद चाहिए वैसी बल्ले से नहीं टकराई और लेकिन सर्कल के भीतर गेंद को रोका जाएगा, कोई रन नहीं। बल्लेबाजों को ध्यान में लेना होगा कि छक्का और चौका ही लगाना है, क्योंकि चुनौती काफी बड़ी है।
इस बार ऑन साइड पर खेलना चाहते थे और विकेटों के सामने आ चुके हैं और ये आउट। और एमएस आउट हो चुके हैं। He found in front of the wicket and then umpire raises his finger and wicket number 6 has fallen down. So Nawab Sports is in a big trouble now. Chasing the target of 104 and now the bowling figures, definitely we are going to say this after this over. This is an excellent piece of bowling from Karan. इस बार देखना होगा ये करण गेंदबाजी के मार्ग पर फिर से एक बार तैयार होते हुए और इस बार हवा में गेंद, क्या ये कैच होगा? देखना होगा। बिल्कुल प्रयास बढ़िया था लेकिन ये कैच को नहीं ले पाए और ये दूसरे रन के लिए भी दौड़ लगाई है। क्या जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन यहां पर मिल चुके हैं। चाहिए वैसी बल्ले से नहीं कनेक्ट कर पाए। हवा में गेंद थी लेकिन प्रयास भी काफी अच्छा था। इस पर ब्लॉक होल में गेंद थी, अपने ही फॉलो थ्रू में बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन, खुद गेंदबाज और कोई रन नहीं। संघर्ष करते हुए यहां पर दोनों बल्लेबाज नजर आ रहे हैं। हरिया को अभी यहां पर बल्लेबाजी के लिए भेजा गया है। इस बार बल्ला घुमाया था, गेंद आने से पहले ही गेंद सीधी चली गई, विकेट कीपर के हाथों में बीट हुए और ये डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति हो चुकी है। 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर हो चुका है नवाब स्पोर्ट्स का 48, 6 विकेटों के नुकसान पर। अगला मुकाबला भी काफी महत्वपूर्ण है। रेस बिल्डर और जय मसोबा के बीच अगला मुकाबला, कांटे की टक्कर। गेंदबाजी के लिए आ चुके हैं गेंदबाज ऋषभ कांटे को लाया गया है फिर से एक बार। ऋषभ कांटे ने इससे पहले काफी बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन किया और इकोनॉमिकल गेंदबाजी उन्होंने की। केवल 8 रन खर्च किए थे, हालांकि विकेट नहीं ले पाए थे। अपने कोटे का ये दूसरा ओवर डालने के लिए आ चुके हैं और सामना करेंगे स्ट्राइक पर बल्लेबाज विजय। नेहरू की पहली गेंद फुल टॉस गेंद थी जिसे शॉर्ट पुल किया है स्क्वायर लेग पर, खिलाड़ी वहां पर तैनात है और ये केवल एक ही रन फुल टॉस गेंद का फायदा यहां पर नहीं उठा पाए। चाहिए वैसा स्ट्रोक नहीं खेल पाए। स्ट्रोक सिलेक्शन काफी महत्वपूर्ण है। स्ट्रोक के पीछे इतनी ताकत नहीं लगाई उन्होंने। काफी धीमी गति से यहां पर रन आते हुए नवाब स्पोर्ट्स को। इस बार फुटोस गेंद सामने की ओर सीधी बल्ले से खेला है। ये गेंद एक टप्पा खा के बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। खेला था बल्ले के और ये टाइमिंग भी बढ़िया। पांचवा ओवर प्रगति पथ पर है
ऋषभ यहाँ पर गेंदबाजी कर रहे हैं, जबरदस्त चौका लगाया था सामने की ओर। इस बार बल्ले के जड़ से लगा था, लेकिन ये फिर से एक बार करीबी मामला हो सकता था। गेंदबाज ने इस गेंद को विकेटों के ओर फेंकी थी, लेकिन नहीं लगी, स्टंप को नहीं लगी ये गेंद, बच गए, भाग्यशाली रहे नॉन स्ट्राइकर के बल्लेबाज। इस बार अंदरूनी सिरा और ये आउट। शायद ये स्टंप बेल्स गिर चुकी है और ये विकेट का पतन होता हुआ। ये 7वां विकेट गिर चुका है नवाब स्पोर्ट्स का। एक के बाद एक विकेट यहां पर गिरते हुए। आउट होने वाले बल्लेबाज एमएस बलेरे, जरार, अक्षय, फरमान, कामरान, शहजाद, हरिया। इस प्रकार से 7 विकेट गिर चुके हैं। इस बार फुलटॉस गेंद बिल्कुल गेंदबाज के सर के ऊपर से, जिसे ड्राइव किया और एक रन लेने का यहां पर मौका आसान सा मिल चुका है। एक एक दो रनों के साथ ये बात बनने वाली नहीं है। बड़े स्ट्रोक्स खेलने होंगे, खेलना काफी जरूरी है। इस बार इनसाइड आउट खेला है, हवा में गेंद, क्या ये कैच ले पाएंगे? बिल्कुल बढ़िया, और ये शायद ही बिल्कुल बढ़िया कैच, आउट। बिल्कुल बढ़िया कैच लिया है और ये विकेट नंबर 8वां यहां पर गिरता हुआ, और इसी के साथ ओवर की समाप्ति भी हो चुकी है। 104 रनों की चुनौती का पीछा करते हुए 8 विकेट गवा दिए हैं। देखिए, चुनौती काफी बड़ी थी और बड़ी चुनौती का पीछा करते वक्त आपको शुरुआत काफी महत्वपूर्ण होती है। जिस प्रकार से पावर प्ले के ओवर में रन चाहिए थे, हालांकि पहले ओवर में रन आ चुके थे 19, लेकिन उसके बाद जो ऋषभ ने गेंदबाजी की और अपने ओवर में केवल 8 ही रन दिए। उसके बाद हर एक गेंदबाज ने काफी बढ़िया गेंदबाजी की, उसमें शामिल है चिराग, उसके बाद करण, ऋषभ लगातार जबरदस्त गेंदबाजी करते हुए। इस बार हवा में गेंद, क्या ये कैच होगा? बिल्कुल नहीं, कोशिश की, कैरी नहीं हुई थी गेंद, और ये अंपायर का इशारा भी लगे हाथ आता हुआ, नो, कमर के ऊपर वाली गेंद, नो का इशारा आता हुआ, और रिव्यू की मांग, इसकी जांच पड़ताल होगी और आपको कुछ ही क्षणों में इसका निर्णय पता चलेगा। नो गेंद, अगली गेंद फ्री हिट। इस बार प्रहार करने की कोशिश ऑन साइड पर, लेकिन बल्ले से संपर्क नहीं कर पाए। गेंद विकेट कीपर के हाथों में पूरी तरीके से बीट हुए। हालांकि 2 गेंद का फायदा उठाना चाहिए था, लेकिन यहां पर नहीं उठा पाए। इस बार और ये बढ़िया स्ट्रोक, गेंद आएगी सीधी, एक टप्पा खा के बाउंड्री लाइन के बाहर, 4 बढ़िया चौका लगाया है।
चौके के मदद से स्कोर हो चुका है अभी 60 रन। फिर से एक बार ये गेंद जो है फाइनल के खिलाड़ी वहां पर आए जिन्होंने ये गेंद को रोका, लेकिन तब तक एक रन लेने का मौका मिला। एक रन आसानी के साथ पूरा करते हुए दोनों बल्लेबाज। शिवा स्पोर्ट की बिल्कुल तारीफ करनी होगी, जो पहले पारी में बल्लेबाजी हो चुकी है, कारिफ ताबिल। इस बार सामने की ओर खेला है, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी तैनात है। ऑफ ड्राइव किया, केवल एक ही रन उन्होंने लिया। औपचारिकता बची हुई इस मैच में। अगर ये स्कोर 70-80 के करीब भी था रहता तो ये अच्छा मुकाबला हो सकता था। इस बार देखिए फुटोस गेंद, लेकिन मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है, कोई रन नहीं, मौका नहीं रन बनाने का, और ये अंपायर द्वारा इशारा आउट का। अभी केवल एक विकेट की आवश्यकता है जीतने के लिए शिवा स्पोर्ट्स को। गेंदबाजी भी काफी बढ़िया, बल्लेबाजी की भी काफी तारीफ करनी होगी, और जिस तरीके से उन्होंने फील्डिंग की है वो भी जबरदस्त। तो यहां पर हर एक क्षेत्र में उन्होंने अच्छी परफॉर्मेंस दी है। केवल एक विकेट की जरूरत है इस मैच को जीतने के लिए। और इस बार इसी के साथ ओवर की समाप्ति, और इस मैच को जीत लिया है शिवा स्पोर्ट्स ने। Congratulations, it's a splendid victory. What an inning that we have seen. Well, the batting was beautiful, excellent, and even the bowling is also really good. So everything was great. Splendid victory by Shiva Sports. Congratulations once again. And we are going to announce that who will be the man of the match. The man of the match goes to Chirag Mali.